नमस्कार, मी वनितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत सुक्या खोबऱ्याची लाल चटणी. ही चटणी 3 ते 4 महिने खराब होत नाही. हे बघा, मी 2 वाट्याचं किसून 1 वाटीवरून सुकं खोबरं किसलेलं आहे. 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या मी सालासकट घेतलेल्या आहे. अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आणि एक चमचा जिरं आणि थोडंसं हिंग, म्हणजे चटणी खराब होत नाही, त्याला वास सुगंध पण छान येईल. ह्या मी 5 ते 6 तिखट लाल मिरच्या आणि 10 काश्मीरी आणि बेडकी मिरची घेतलेली आहे आणि हे मीठ. आता आपण पॅनमध्ये ह्या मिरच्या थोड्याशा परतूया, म्हणजे थोडेसे कडक होईपर्यंत परतूया. आपल्याला करपवायच्या नाहीत, तोडून थोड्याशा करपूया. थोड्याशा परतून जास्त गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, मिडियमच ठेवायची आहे, नाहीतर त्या मिरच्या करपतील. थोडंसं एक अर्धा मिनटं परतून घेऊया. त्या थोड्याशा क्रिस्प होईपर्यंत परतूया, म्हणजे त्याचा मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल. ही चटणी 3 ते 4 महिने खराब होत नाही. बघा, तुम्ही पण करून बघा. आपल्या जेवणासोबत तोंडी लावायला, भाकरीसोबत, इडलीसोबत छान लागते. आता आपण मिरच्या पॅनमध्ये काढूया आणि त्यात सुकं खोबरं भाजायला घेऊया. सुकं खोबरं पण फक्त त्याचा रंग थोडासा ब्राऊन होईपर्यंत थोडासा परतूया, जास्त करपवायचा नाही. हे बघा, थोडा याला ब्राऊन कलर आलेला आहे. आपला खोबरा भाजलेला आहे. थोडंसं परतून घेऊया. थोडा रंग बदलत आहे, त्याचं ब्राऊन कलर होत आहे. बघा, ब्राऊन होत आहे. आपल्याला हे खोबरं करपवायचं नाही, काळं करायचं नाही. थोडंसं क्रिस्प होईपर्यंत भाजायचं, म्हणजे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्यात शेंगदाणे भाजूया. शेंगदाणे पण जास्त करपवायचे नाही, थोडे हलकेसे असे त्या शेंगदाण्याला डाग येईपर्यंत, शेंगदाणे असे फुटफुट आवाज आला पाहिजे, तसा आवाज येईपर्यंत थोडेसे परतूया, म्हणजे भाजून घेऊया. खोबरा बघा किती छान भाजलेला आहे. आता हे आपण शेंगदाणे थोडंसं परतूया. शेंगदाण्याचा आवाज आला की आपण त्याच्यात फुटाण्याची, म्हणजे चण्याची डाळ भाजलेली असते ना, ती टाकूया. ती पण थोडीशी हलकीशी भाजून घेऊया त्यासोबतच. त्यात आपण 2 चमचे सफेद तीळ घेतलेले, ते पण त्यातच भाजूया. आणि हे 1 चमचा मी जे जिरं घेतलेलं आहे ना, ते पण त्याच्यासोबत भाजूया, म्हणजे थोडंसं त्याचा वास जाईपर्यंत थोडंसं परतून घेऊया, म्हणजे चटणीला चांगला टेस्ट येईल. आता थोडासा हिंग टाकूया. थोडासा उगाच चिमूटभर हिंग टाकूया, जास्त नाही टाकायचं. चांगलं असं थोडंसं परतून घेऊ. ते पण प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आणि आता जे आपण लसणाच्या 30 ते 40 पाकळ्या ह्या सालासकट घेतलेल्या आहे मी, त्या सालासकट टाकल्यावर कसं त्याला चटणी छान दिसते आणि त्याला टेस्ट पण छान येते.
आता आपण गॅस बंद केलेला आहे, तो पॅन तापलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा 1 ते अर्धा 1 ते दीड चमचा मीठ टाकून परतूया. मी गॅसचे फ्लेम बंद केलेले आहे. मीठसुद्धा आपण लोणच्यामध्ये कसं आपण मीठ तापवून टाकतो तसं. आता आपण आधी आपण मिरच्या क्रश करूया, मिरच्या वाटून घेऊया. हे बघा अजून थोडंसं हे आहे. आता हे आपण भाजलेलं सुकं खोबरं त्यात टाकूया. भाजलेलं सुकं खोबरं जे सगळं भाजलेले लसूण, शेंगदाणे, चण्याची डाळ भाजले ते सगळं टाकून त्याच्यात वाटून घेऊया. मिक्सर असं बंद चालू करून वाटून घ्या. आता त्याला कलर यासाठी मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरच टाकत आहे. म्हणजे त्याला हे तिखट नाही, त्याला कलर छान येईल, कलर यासाठी. हे बघा आता आपलं हे वाटून झालेलं बघा किती छान कलर आलेला आहे चटणी. ही चटणी खूप छान लागते भाकरीसोबत, इडलीसोबत, डोसासोबत, तुम्ही कशाबरोबरही खा, खूप छान लागते. आणि वडापावसोबत पण खूप छान लागते. आपण जेवणावर आपण ही चटणी ताटात 1 चमचा घेऊन किती छान लागते बघा. मी अशी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ना बाहेर पण राहू शकते.